श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 878. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमानजी आणि बिभीषणाचा हा आत्मनिवेदनपर संवाद अभ्यासला. आपल्या कुठल्याही पात्रतेशिवाय जणू काही बिभीषणाने प्रभू रामचंद्रांकडे जाण्याचा आपला हा राजमार्ग उघडा केलेला आहे. माझं हे शरीर तामसिक आहे. माझ्याकडून कुठल्याही प्रकारची साधना होऊ शकत नाही ना. माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम आहे. अशा अवस्थेत खरं तर प्रभू रामचंद्रांनी माझ्याकडं एखादा कटाक्ष टाकण्या इतकी देखील माझी पात्रता नाही. परंतु हे हनुमंता, मला आता मात्र विश्वास बसला की रामाचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे, त्याची कृपा आहे. त्याची कृपा होती म्हणूनच तू आज मला दर्शन दिलंस. भगवंताची कृपा होते तेव्हाच संताचं आपल्या जीवनामध्ये आगमन होतं. अशा रीतीने बिभीषणाने आपली ही अवस्था हनुमंताला विदित केली आणि ते सांगत असताना हनुमंताला संत रूप या पदावरती देखील नेऊन ठेवलं. अर्थात हनुमंत हे संत शिरोमणी आहेतच, ते प्रत्यक्ष महादेवाचं रूपच आहे आणि त्यामुळं सर्व प्रकाराने अधिकारी असूनही आपण रामकार्यामध्ये स्तुतीपासून कसं लांब राहावं हे जणू काही हनुमंताने आपल्याला त्याच्या आचरणातून दाखवून दिलं. हनुमंताने बिभीषणाला मध्येच थांबवत अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं की सुनहु बिभीषण प्रभु कै रीती करही सदा सेवक पर प्रीती. हे सर्व काही या रामाचं अकारण कृपेचं फळ आहे रे. कारण माझा राम अत्यंत मनापासून जर कोणावर प्रेम करत असेल तर आपल्या भक्तांवरती, आपल्या दासांवरती त्याचं अत्यंतिक प्रेम आहे. प्रभू रामचंद्र एक वेळ स्वतःवरती आलेल्या संकटांना अत्यंत समाधानाने सामोरं जातील. त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा क्रोध त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. परंतु प्रेमाचं एक लक्षण असं आहे की आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला जसा त्या प्रियकराच्या हृदयाला सहन होत नाही, तसं प्रभू रामचंद्र देखील त्यांच्या दासावरती आलेली कुठलीही विपत्ती, त्याच्यावरती आलेलं कुठलंही संकट यामुळं मात्र अत्यंत संतप्त होतात. अगदी आपण साधं उदाहरणच जर बघितलं ना सज्जनो, तर कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी एक प्रतिप्रश्न देखील कैकेयीला केला नाही की पण मी वनामध्ये का जायचं, असा भाव देखील त्यांच्या मनामध्ये आला नाही. किंबहुना अत्यानंदाने प्रभू रामचंद्र आपला भरत राजा होईल या भावनेने या आज्ञेचा स्वीकार करून वनामध्ये निघून गेले. भरत जेव्हा प्रभू रामचंद्रांच्याकडे येत होते तेव्हा स्वर्गातल्या देवता पुन्हा मनामध्ये कुचाल रचू लागले की आता जर भरत रामापर्यंत आला आणि त्याला जर तो अयोध्येत परत घेऊन गेला तर रावणाचा वध आणखीन लांबणीवरती पडेल. मग काय करावं? पुन्हा त्यांनी तीच खेळी केली ज्या पद्धतीने मंथरेची बुद्धी सरस्वतीकडून त्यांनी फिरवून घेतली होती. तशीच त्यांनी सरस्वतीला पुन्हा विनवणी केली की तू भरताची बुद्धी फिरव. आणि यावरती सरस्वतीने मात्र देवतांना त्यांच्या बुद्धीचं जणू काही कीव करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अरे म्हणाले, तुम्ही एवढे 100 डोळे असलेले इंद्र
परंतु तुम्हाला हे साधं सूत्र कळत नाही का? मागच्या वेळेला मी आपल्या विनंतीला मान्यता दिली कारण तुम्ही रामावरती संकट ढाळू इच्छित होता, परंतु आता तुम्ही रामाच्या दासावरती संकट ढाळायला सांगत आहात. भरताची बुद्धी मला फिरवायला सांगत आहात. तुम्हाला माहिती आहे का त्याची फळ काय होऊ शकेल? रामाला त्याच्या भक्तावरती आलेली थोडीशी विपत्ती देखील सहन होत नाही. आणि हे आपण सीताजींच्या देखील चरित्रात बघितलं की जेव्हा जयंताने सीताजींना चोच मारून तो जेव्हा पळाला, तेव्हा प्रभू रामचंद्रांचा तो बाण त्याच्या मागे सर्व लोकांमध्ये फिरत राहिला. मग आपण म्हणाल की अहो, मग सीताजींचं अपहरण प्रभू रामचंद्रांनी का होऊ दिलं? तर याचं सूत्र देखील पुन्हा पुन्हा चिंतनामध्ये ठेवा. ज्या अपहरण केल्या गेलेल्या सीताजी आहेत त्या मूळ सीताजी नसून त्यांची प्रतिकृती आहे. मूळ सीताजी या प्रभू रामचंद्रांपासून लांब नाहीत. आणि हो, जरी त्या विरहामध्ये प्रभू रामचंद्र असले तरी एक लक्षात घ्या, हे सर्व काही भगवंताने स्वतःच्या इच्छेने रचलेलं नाट्य आहे. श्री महाराजांच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो की जेव्हा महाराज नैमिषारण्याला एक दिवशी अचानक सर्व काही सोडून निघाले, त्यावेळेला टांग्यामध्ये बसलेल्या श्री महाराजांना एक माणूस मागून धावत येऊन थांबवतोय. म्हणतो, महाराज थांबा थांबा. महाराज म्हणाले, काय झालं? म्हणाले, महाराज आपण गोंदोले सोडून निघाला, रामाच्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागलेले आहेत. महाराज झट दिशेने परत आले, सोळ्याची लंगोटी नेसून बघतायत तर रामाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या. आपल्या सोळ्याच्या रुमालाने त्याचे डोळे पुसत पुसत महाराज म्हणाले, नाही बरं जाणार मी तुला सोडून, आता रडणं थांबव बरं. असं म्हणून एखाद्या लहान मुलाची जशी समजूत काढावी त्याप्रमाणे श्री महाराजांनी रामाची समजूत काढली. श्री महाराजांवरती रामाचं किती प्रेम आहे हे जणू काही त्यांच्या या विरहातून रामाने स्वतः दाखवलं. परंतु तोच राम अनवाणी पायाने आपल्या आई वडिलांची आज्ञा घेऊन सहजतेने सर्वस्वाचा त्याग करून अरण्यामध्ये निघून आला. सांगायचा मुद्दा असा सज्जनो की करही सदा सेवक पर प्रीती. आपल्या सेवकावरती अत्यंत प्रेम करणारा हा रामराय आहे. हनुमंत म्हणतोय, असा सेवक होण्यासाठी खरं तर कुठल्याही पद्धतीची पात्रता असायलाच पाहिजे असा काही आग्रह नाही बरं का रामाचा. अरे माझ्याकडेच बघ ना, कहू कवनमय परम कुलीना, कपि चंचल सबही विधिहीना. सर्व दृष्टीने अत्यंत कर्महीन कुलहीन असलेला मी, परंतु तरी देखील रामाने मला आपलं म्हटलं. तू म्हणशील कशामुळं तुला आपलं म्हटलं? तर एकच गोष्ट मी केली. असमय अधम सखा सुनो, मोहू पर रघुबीर, कीन्ही कृपा सुमिरी गुण, भरे बिलोचन नीर. कुठलं साधन केलेलं आहे हनुमंताने? बघा, नामस्मरणामधला आपण काही दिवसांपूर्वीच तो सुंदर परस्पर असलेला संबंध चिंतनामध्ये घेतला होता की नाम आणि स्मरण. स्मरणामध्ये प्रेम आहे, स्मरणामध्ये आर्तता आहे, स्मरणामध्ये व्याकुळता आहे. आणि अशा या हृदयात उमललेल्या व्याकुळतेमधून जे नाम येतं ते भगवंताला अत्यंत प्रिय आहे. हनुमंताच्या या प्रत्येक नामस्मरणामध्ये भगवंताची जागृती, भगवंताचं चैतन्य, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही काठोकाठ भरलेली आहे. त्यामुळे हनुमंताला आपल्या सर्व भावभावनांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पलीकडं दुसरं असं अस्तित्व नाहीच. त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या बघण्यामध्ये, त्याच्या सर्व प्रकारच्या स्मरणामध्ये केवळ तो रामरायाच त्याच्या हृदयपटलावरती आहे. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र जर कशामुळं अत्यंत जीवाला आपला सेवक मानून त्याच्यावरती प्रेम करत असतील तर त्यासाठी एकच गुणधर्म आहे, कीन्ही कृपा सुमिरी गुण.
प्रभू रामचंद्र कृपा करतात जेव्हा तुमचं मन अंतर्बाह्य या रामरूपाने व्यापून जातं. बघा, हा एक प्रेमाचा किती सुंदर आविष्कार आहे की जिथं अंतर्बाह्य मनाला केवळ आपल्या भगवंताचीच स्मृती आहे, त्याचाच आधार आहे, त्याच्या पलीकडं आता त्याला दुसरं कुठलं विश्वच नाही. अशा या स्मरणामध्ये हनुमंत अखंड आहेत आणि त्या हनुमंतावरती प्रभू रामचंद्रांनीही अपार कृपा केली. त्याच्या कुठल्याही पद्धतीचं रूप, त्याचं कुळ, त्याचं कर्म या कशाचाही विचार त्यांनी केला नाही. जरी हे सर्व काही अति परम पावन असलं तरी देखील लीला नाट्याच्या दृष्टीने हे एक वानर आहेत, एक चंचल हृदयी वानर आहेत. परंतु अशाही अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रेम त्यांनी संपूर्णपणे प्राप्त करून घेतलेलं आहे. हनुमंत आणि बिभीषणाचा संवाद इथं शांत होतो. दोघही एका परम अशा समाधानामध्ये समर्पित भावनेने पडून राहिलेले आहेत. एक प्रदीर्घ मौन या राजमहालामध्ये झालेलं आहे. हनुमंत अशा या आपल्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण करत तुम्हा आम्हा सर्वांना जीवन जगण्याचा एक खूप सुंदर मार्ग सांगतो की जानत हूं अस स्वामी बिसारी, फिरही ते काहे न हो ही दुखारी, एही विधी कहत राम गुण ग्रामा, पावा अनिर्वाच्य विश्रामा. जसं मी आपणास अनाथ हा शब्द या दोह्याच्या प्रथम चरणामध्ये सांगितला, त्याचप्रमाणे या 8व्या दोह्याच्या देखील प्रथम चरणामध्ये परमार्थ का करायचा, ही भक्ती का करायची, याचं एक अत्यंत महत्वाचं सूत्र आम्हाला गोस्वामीजी देत आहेत. मी आपणास विचारतो की आम्ही परमार्थ का करतोय? ठीक आहे, भगवंताची प्राप्ती, आत्मसाक्षात्कार, मनुष्य जन्माचं ध्येय या सर्व गोष्टी आम्हाला ग्रंथांनी सांगितलेल्या आहेत, परंतु आम्हाला नेमकं त्याचं कुठल्या अवस्थेची अनुभूती प्राप्त करायची आहे म्हणून आम्ही परमार्थ करतो. असा जर मी आपणास हात जोडून प्रश्न विचारला तर आपलं नेमकं काय उत्तर असेल? काय साध्य करायचंय मला? गोस्वामीजी आम्हाला हनुमंताच्या द्वारे या प्रश्नाचं उत्तर देतात आणि ती गोष्ट ज्याची आम्हाला अत्यावश्यक गरज आहे आणि ती विशेषत्वाने या कलियुगात प्रतिक्षणी प्रतिदिनी वर्धनच होत चाललेली आहे, ती गोष्ट आहे म्हणजे तुम्हा आम्हा प्रत्येकाला विश्राम हवा आहे. विश्राम याचा अर्थ केवळ शरीराच्या आधाराने मिळालेला आराम एवढा पुरता हे वाक्य मर्यादित नाही. खरं तर आजच्या काळात आपण बघतो की सर्व काही योग्य असूनही मनाला एक भ्रांत लागलेली असते, जी आम्हाला अनेकदा स्वस्थ अवस्थेमध्ये देखील तळमळत ठेवते. कित्येकदा रात्री अपरात्री या अशा भ्रमात्मक असलेल्या जाणीवेमधून जाग येते. मनुष्य त्या विचारचक्रांमध्ये गुरफटत जातो. त्या विचारांना काळजीचे वेगवेगळे कंगोरे असतात. त्यामध्ये असलेल्या चिंतेचं विष हे मनुष्याला अधिक अधिक या गर्तेमध्येच फसवत नेतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये समोर असलेलं पूर्ण अन्न देखील, गोडाधोडाचा घास देखील मनुष्याला कडू लागतो. याचं कारण एकच आहे की त्याला ज्या विश्रामाची गरज होती तो विश्राम त्याला सद्य परिस्थितीमध्ये प्राप्त होत नाही. कुठं आहे विश्राम? काय केलं म्हणजे विश्राम प्राप्त होईल? आम्ही सगळेजण विश्रामासाठी धडपडतोय बघा. त्या विश्रामाला प्राप्त करण्यासाठी आम्ही जवळजवळ जगातल्या सर्व बाजारपेठा पालथ्या घातल्या आहेत. कोणी म्हणालं की सुखाच्या बाजारपेठेमध्ये ते मिळतं म्हणून मनुष्याने रात्रंदिवस पैसा अडका मिळवून सुख उभं केलं. उत्तम गाद्या गिरद्या घेतल्या, चांगले निवास घेतले, उत्तम भोजन घेतलं, उत्तम वस्त्र घेतली, चांगला लौकिक कमवला,
सर्व काही मनासारख्या वस्तू त्याने आपल्याजवळ संचय केल्या. परंतु एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा विश्रामाचा बॅलन्स तो चेक करायला गेला, तर तिथं मात्र एक मोठं शून्यच त्याच्या पदरी पडलं. बरं, मग विश्राम जर या सुखसोयींमध्ये नाही, तर मग एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये तो विश्राम आहे का? श्री महाराज म्हणायचे की पैसा असणं आणि पैसा नसणं या दोन्हीही गोष्टी मनुष्याला अशाच दिवस रात्र जाळत असतात. त्यामुळे कदाचित त्या झोपडीमध्ये देखील त्याला विश्राम असेलच याची आम्हाला खात्री देता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वस्तूंचा संचय केल्याने मला सुख होऊन त्या सुखातून विश्राम प्राप्त होईल, हा जो माझा समज आहे, तो समज त्या वस्तूंवरती जो मी आधारित ठेवलेला आहे, तो माझा मुळी चुकीचा पाया आहे. त्या वस्तू असल्या काय किंवा त्या वस्तू नसल्या काय, या दोन्हीही अवस्थेमध्ये विश्राम प्राप्त करण्याची जागा ही काही वेगळीच आहे. आणि त्यामुळे संतांनी कधीही प्रपंचामध्ये तुम्ही हीन दीन राहा असा कोणालाही उपदेश केला नाही. श्री महाराज म्हणायचे की जगामध्ये जे उत्तम आहे, अभिजात आहे, उत्तुंग आहे, त्या सर्वांची प्राप्ती करा. गाद्या गिरद्यांवर लोळा, दररोज श्रीखंडपुरीचं जेवण करा. परंतु एक लक्षात घ्या, हे सर्व भोग भोगत असताना हे सर्व काही माझ्या रामाचं आहे, ह्याला मात्र तुम्ही विसरू नका. विश्राम याचा अर्थ खरा म्हणजे समाधान, हा जो श्री महाराजांचा अत्यंत परवलीचा शब्द होता. त्यामुळे समाधान ही अवस्था ही देहाधिष्ठित नाही, ही मानसिक अवस्था आहे आणि ती एकाच्या मान्यावरती आहे. आणि गंमत अशी आहे की ती मान्याची अवस्था आम्हाला काही केल्या टिकवता येत नाही. जे जसं आहे ते कोणाच्या तरी कृपेचं फळ आहे. या भूमिकेतून जोपर्यंत आम्ही जीवनाकडे पाहत नाही, तोपर्यंत आम्हाला समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि कोण देणार ही कृपा, कोण देणार हे फळ? माझा कोण आहे देणारा खरा? तो माझा राम आहे. आणि माझ्या रामाने आज मला मीठ भाकर दिली तरी देखील मी प्रेमाने खाईन, आणि आज मला ती श्रीखंडपुरी मिळाली तरी देखील मी आनंदाने राहीन. ही मनोभूमिका ज्याने आपल्या आयुष्यामध्ये टिकवली, त्यालाच सज्जनो समाधान आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने विश्राम आहे. आणि आमची ही सगळी धडपड जी चाललेली आहे ती या विश्रामासाठी चाललेली आहे. हनुमान आपल्याला त्या विश्रामाचं सूत्र सांगतो की जानत हूं अस स्वामी बिसारी, फिरही ते काहे न हो ही दुखारी. प्रभू रामचंद्रांना वेणा स्वामी सुखधाम म्हणतात. समर्थ रामदास स्वामी आपल्या भजनामध्ये रामाचे भजन हेची माझे ज्ञान, तेणे समाधान पावईन, अशा पद्धतीने रामाच्या भजनाचं फळ म्हणजे समाधान आहे हे आपल्याला सिद्ध करून सांगतात. श्री महाराज म्हणतात, ज्याने रामावरती अनन्य भाव ठेवला त्यालाच समाधानाची प्राप्ती खास होईल. म्हणजे या समाधानाचा खरा उद्गम बिंदू रामराया आहे. त्याच्या विश्रामामध्ये सर्व प्रकारची अस्वस्थता आहे, त्याच्या विस्मरणामध्ये सर्व प्रकारची अस्वस्थता आहे, आणि त्याच्या स्मरणामध्ये सर्व प्रकारचा विश्राम आहे. आज आमच्या जीवनामध्ये जर अस्वस्थता आहे, काळजी आहे, चिंता आहे, तर या गणिताच्या फॉर्म्युल्यावरून स्पष्टपणे आपण हे सूत्र लक्षात घ्यावं की जिथं काळजी आहे, जिथं चिंता आहे, याचाच अर्थ तिथं रामाचं विस्मरण आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा सदोतीत उगवलेला आहे, परंतु पृथ्वी ज्या वेळेला त्याच्याकडे पाठ करते तेव्हा तिथं रात्र होते, ज्या वेळेला ती त्याला सन्मुख होते त्यावेळेला तिथं प्रकाश येतो. त्याप्रमाणे हा रामराया देखील 24 तास अखंड आपल्याला सन्मुख आहे. आम्ही ज्या वेळेला त्याच्या विस्मरणामध्ये जातो त्यावेळेला काळजीरूपी अंधकार आमच्या जीवनात येतो, आणि ज्या वेळेला आम्ही त्याला सन्मुख राहतो त्यावेळेला आमचं हृदय समाधान रूपी प्रकाशाने भरून जातं.
मग यासाठी काय करायचंय? अत्यंत सोपं सूत्र आहे की जानत हूँ अस स्वामी बिसारी, फिरही ते काहे न होई दुखारी. मला माझ्या जीवनामध्ये समाधान हवंय. समाधान हे भगवंताच्या सन्मुखतेमध्ये आहे, त्याच्या स्मरणामध्ये आहे. आणि जर समाधान ही माझी खरी तहान आहे, तर मला माझं मन अखंड भगवत सन्मुख ठेवायचंय. बस एवढ्या 3 सूत्रांना जर आपण मनापासून स्वीकारलं, तर विश्राम प्राप्त करण्यासाठी अजूनही कुठेही जायची गरज नाही. परंतु हे मानवी मन इतकं चंचल आहे की तो रामराया जर कुठंच जात नाही तर ठीक आहे ना, तो इथंच थांबेल, मी जरा भटकून येतो. मला असं वाटतंय की या सुखाच्या दालनांमध्ये देखील खूप आनंद भरलेला आहे, तिथं देखील मला विश्रामच प्राप्त होईल. असं म्हणून आपण रामाच्या विस्मरणामध्ये या लौकिकात जातो आणि येताना पुन्हा दुःखाच्या रंगाने मलिन होऊन परत या रामचरणांकडे येतो. किती काळ ही चूक करणार आपण? बघा, संतांनी आपल्या लौकिकाचा त्याग केला, आपल्या सर्व प्रकारच्या सुखसोयींचा त्याग केला. आपल्याला असं वाटेल की अहो, त्यांना कदाचित संसारात रस नसेल म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी केल्या. सज्जनो, संतांना ज्या सुखाचा तुम्ही शोध घेता त्या सुखाची परमोच्च अवस्था काय आहे त्याचा शोध लागला. आणि तो परमोच्च अवस्थेचं सुख एकदा का तुम्ही त्याची चव चाखली की जसं एखादा श्रीमंत मनुष्य हा कधी हातगाडीवरती खाली उतरून पदार्थ खाऊ शकत नाही, कारण की त्याचं ते स्टँडर्डच तेवढ्या उंचावरती असतं की त्याला पुन्हा तिथून खाली उतरता येत नाही. त्याप्रमाणे एकदा भगवंताच्या स्मरणामध्ये समाधान रूपी, विश्राम रूपी आनंद घेण्याची सवय लागली की मनुष्य पुन्हा या प्रापंचिक चंबू गबाळ्यामध्ये आनंद शोधण्यासाठी उतरत नाही. मग याचा अर्थ असा नका घेऊ की भगवंताच्या स्मरणामध्ये विश्राम प्राप्त करायचा असेल तर या प्रपंचाचा मला त्याग केला पाहिजे. यामध्ये केवळ आपली मनोभूमिका आम्हाला बदलायची आहे की जे काही माझ्या जीवनामध्ये आहे, मग ते चांगलं आहे, वाईट आहे, जास्त आहे, कमी आहे, हे सर्व काही माझ्या रामाने दिलेलं आहे आणि ते सर्व रामाच्या कृपेचं फळ म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये स्वीकारतोय. हे सर्व काही माझ्या रामाचं, तो माझा यजमान आहे, या भूमिकेमधून मी स्वीकार करतो. असं म्हणता क्षणी जीवनाच्या या सर्व अंगांना आपला रामराया आम्हाला व्यापून टाकतो. मग इथं प्रापंच काय आणि परमार्थ काय ही सीमारेषा देखील राहत नाही, कारण सर्व काही त्याचं होतं बघा. आणि म्हणून श्री महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही माझा अनुग्रह घेता तेव्हा तुमचा प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींवरती माझी सत्ता चालते. आम्ही आमचं अज्ञान दूर ठेवायला पाहिजे की केवळ परमार्थासाठी श्री महाराज आहेत, प्रपंच तर माझा मलाच करायला पाहिजे ना. या भूमिकेमध्ये या प्रपंचाचे मालक ते आहेत आणि त्यांच्या स्मरणामध्ये मी प्रपंच करत आहे. ही एवढी छोटीशी भूमिकेचा जर आम्ही बदल करू शकलो तर आम्ही दिवस रात्र भगवंताला सन्मुख राहूत आणि भगवंताच्या सन्मुखतेमध्ये समाधान हे आम्हाला कधी सोडून जाऊ शकत नाही. हीच वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. आणि बघा, अगदी लीला चरित्राच्या आधाराने बोलायला जावं तर हनुमंताने एवढे कष्ट करून लंकेमध्ये प्रवेश केला. बिभीषणाची प्राप्ती झाली. तो म्हणाला असता, बिभीषणा जरा एखादी कॉट आहे का तुझ्याकडे झोपायला? फार थकवा आलाय रे, शीण फार झालाय, आता जरा झोप काढतो आणि मग बघतो सीताजींच्या शोधाकडे जायला. परंतु हनुमंताने या कार्यामध्ये मेरू पर्वतावरती देखील विश्राम केला नाही. तो बिभीषणाच्या राजमहालामध्ये कसा विश्राम करेल? परंतु संतांच्या विश्रामाच्या जागा या आमच्यासारख्या देहबुद्धीच्या लोकांच्या जागा नसतात. त्यांना कुठलाही पलंग नको, त्यांना कुठल्याही प्रकारचं आसन नको. त्यांना विश्रामासाठी एकच गोष्ट हवी, एही विधी कहत राम गुण ग्रामा, पावा अनिर्वाच्य विश्रामा. भगवंताचं स्मरण हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम विश्राम आहे.
राम हमारा जप करे हम बैठे आराम. ही कबीरदासांची जी अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये संत जगतायत. बस डोळे मिटावेत, आपल्या अंतरंगातल्या प्रभूंना आळवावं आणि ते करत असलेल्या या नामस्मरणाचा निनाद आपल्या स्वतःच्या कानांनी ऐकावा. आणि ऐकता ऐकता आपल्या देहाची सर्व गात्र जणू काही काष्ठवत करून टाकावी आणि एका स्वाभाविक समाधीमध्ये आपण स्थिर व्हावं, जी समाधी या अनंत निद्रांच्या पेक्षा देखील विश्राम प्रदान करणारी आहे. आणि त्यामुळे माझा हनुमंत हा 24 तास जागा आहे, परंतु तो 24 तास विश्रामामध्ये आहे. अगदी श्री महाराजांच्या चरित्राच्या आधाराने उदाहरण द्यायचं झालं तर महाराज दिवसभर वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये गोंदवल्यात वेगवेगळ्या लोकांना भेटत असायचे. रात्र निजानीत झाल्यानंतर सर्वात शेवटी पाठ टेकणारे श्री महाराज, परंतु थोडा वेळ पाठ टेकत नाहीत की दम्याची उबळ यायची. रात्र रात्र ती उबळ शमवत श्री महाराज पलंगाजवळ बसलेले असायचे. परंतु काकड आरतीला मात्र जेव्हा श्री महाराजांचा उत्साह बघितला जायचा तेव्हा वाटायचं की अरे यांची तर फार छान निद्रा झालेली दिसते रात्री. आपली एक दिवस रात्री नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपला चेहरा कसा असतो, यावरून आपण संतांच्या या अवस्थेला त्यांनी कशा पद्धतीने विश्रामामध्ये बदललं असेल याचं सूत्र समजून घ्यावं. आणि त्याचं एकच सूत्र आहे, एही बिधी कहत राम गुण ग्रामा. रात्रभर या शरीराच्या रोमारोमांमध्ये निनादत असलेल्या नामामध्ये श्री महाराज रममाण व्हायचे आणि या देहाची चाललेली ही दम्याची उबळ ह्याचा जणू काही त्यांना विसर पडायचा. त्याचा त्यांना कुठल्याही पद्धतीने त्रासच व्हायचा नाही, कारण समस्त या चेतना या नामस्मरणरूपी विश्रामामध्ये स्थिर झालेल्या असायच्या. सज्जनो, हे नामाचं महत्व आहे. का संत आम्हाला अखंड नामस्मरण करायला सांगतात? कारण त्यांना तुम्हाला तो विश्राम प्रदान करायचा आहे ज्याची तुम्हाला अत्यंत गरज आहे, अत्यंत. हनुमंत अशा पद्धतीने त्या विश्रामामध्ये स्थिर झालेले आहेत, नेत्र सजल झालेले आहेत. मुखामध्ये त्या भगवंताच्या नामाचा एक सुंदर नाद चालू आहे. आणि या अशा अवस्थेमध्ये बिभीषण आणि हनुमंत एका अशा भावावस्थेमध्ये आहे सज्जनो, जिथं शब्दांची रचना पोहोचू शकत नाही. असा काही काळ लोटतोय आणि मग बिभीषण हनुमंताला आता आपल्या बाजूचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याच्याशी संवाद करू लागतोय. गोस्वामीजी लिहितात, पुनी सब कथा बिभीषण कही, जेही विधी जनक सुता तह रही. बघा, ह्याच्या आधीच्या टप्प्यामध्ये तब हनुमंत कही सब राम कथा निज नाम. तेव्हा हनुमंताने सर्व कथा बिभीषणाला सांगितली, ही रामकथा बिभीषणाला सांगितली. बिभीषणाचे सर्व गुण त्याने अभ्यासले आणि त्या अभ्यासातून त्याला लक्षात आलं की बिभीषण हा खऱ्या अर्थाने रामकथेचा अधिकारी श्रोता आहे. आणि आता बिभीषणाने हनुमंताची ही अवस्था पाहिली आहे. एही बिधी कहत राम गुण ग्रामा, पावा निर्बाच विश्रामा. आहा, काय त्या हनुमंताचा तो विश्राम. बिभीषण त्या अवस्थेमध्ये हनुमंताला पाहतोय आणि म्हणतो की खऱ्या अर्थाने हा भक्तिरूपिणी मातेच्या चरणाजवळ जाण्यासाठी योग्य असा प्रभू रामचंद्रांचा दास आहे. सज्जनो, मी आपणास सांगितलं की आज्ञा चक्रापासून सहस्राकार चक्रामध्ये जाण्यासाठी कोणीतरी समर्थ, सक्षम, तेवढ्याच ताकदीचा रामाचा कोणीतरी दास असेल तरच आम्हाला तो मार्ग दाखवू शकतो.
आणि लंकेमध्ये बिभीषणाची तेवढी तयारी होती की जो प्रत्यक्ष हनुमंताला या अशोक वाटिकेचा पत्ता सांगेल, जो सीताजींच्या चरणांचा पत्ता सांगेल, ज्यांच्या दर्शनाने भक्तिरूपिणी सीताजी या अत्यंत उल्हासित होतील, आनंदित होतील, असा अधिकारी दास हनुमंत रूपाने बिभीषण पाहतोय. आणि म्हणून गोस्वामीजी लिहित आहेत, पुनी सब कथा बिभीषण कही. त्यानंतर बिभीषणाने, कशानंतर? हनुमंताची ही अवस्था पाहिल्यानंतर बिभीषणाने सर्व कथा हनुमंताला सांगितली. ती कथा कुठली आहे? ती जानकी मातेची कथा आहे. ही भक्तीची कथा आहे की कशा पद्धतीने जानकी मातेला रावणाने दंडकारण्यातून पळवून आणून या लंकेमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ती कशा पद्धतीने लंकेमध्ये राहते, तिची मनाची अवस्था कशी आहे, ती कसं एक एक क्षण प्रभू रामचंद्रांची वाट पाहत आहे, ही सर्व कथा बिभीषणाने हनुमंताला सांगितली. हनुमंत ही कथा ऐकून बिभीषणाचा अत्यंत उपकृत झालेला आहे. आणि हनुमंत बिभीषणाला अत्यंत विनयाने म्हणतोय की तब हनुमंत कहा सुनु भ्राता, देखी चहु जानकी माता. हे भाऊ, हे बंधू, बिभीषणाला बंधू या नावाने, हे मित्र या नावाने हनुमंताने हाक मारलेली आहे. आणि आपल्या अंतरंगातला हा भाव त्याने बिभीषणाला सांगितला की देखी चहु जानकी माता. मला खरंच या सहस्त्रकार चक्राच्या केंद्रबिंदूमध्ये सामावलेली ही भक्ती रूपिणी जगदंबेचं दर्शन घ्यायचं. हे प्रभो, हे सखा, हे बंधो, मला तू या जगदंबेच्या चरणांपर्यंत घेऊन जा. मला तिथपर्यंत जाण्याचा तू मार्ग दाखव. सज्जनो, अशा रीतीने हनुमंताने या अशोक वाटिकेमध्ये कसा प्रवेश करावा याचं जो मार्गदर्शन करेल, अशा अधिकारी बिभीषणाच्या मार्गदर्शनाच्या नुसार आता अशोक वाटिकेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. आता या अशोक वाटिकेमध्ये प्रवेश करण्याची सर्व युक्ती बिभीषण हनुमंताला सांगणार आहे. आणि म्हणून गोस्वामी लिहितात, जुगुती बिभीषण सकल सुनाई, चले पवन सुत विदा कराई. अशा रीतीने बिभीषणाने अशोक वाटिकेमध्ये जाण्याच्या सर्व युक्त्या हनुमंताला सांगितल्या आणि त्या ऐकत्याच क्षणामध्ये या अशोक वाटिकेच्या दिशेने निघालेल्या हनुमंताचा बिभीषणाने निरोप घेतलेला आहे. असा हा आपण प्रभू रामचंद्रांच्या या दोन चिरंजीवी दासांचा संवाद अभ्यासला. त्यामधून साधनेची अनेक सूत्र आपण समजून घेतली. सज्जनो, आता उद्या हनुमंत अशोक वाटिकेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या कथा विभागाचं आपण चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.